तर नमस्कार मैत्रिणींनो आणि हाऊसवाईफ महिलांनो। तर हे बघा, तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की मिनी शॉर्ट व्हिडिओमध्ये की कोणता पाटा हा अस्तरवर ठेवल्यानंतर कितीने वाढवायचा असतो, हे सगळं काही मी डिटेल सांगितलं होतं। आणि अस्तरवर हा स्केच करून म्हणजेच आपण चॉकने स्केच करायचं आणि नंतरच कट करायचा हे पण सांगितलं होतं। तर आता हे बघा, हे सगळं काही कट करून घेतलेले आहेत मी पार्ट। जसेच तसे विरुद्ध पोझिशनमध्ये प्रत्येकाचे पार्ट दोन दोन असतात, त्यामुळे प्रत्येक गोष्ट बाही, कटोरी, पुढच्या भागाचे दोन्ही बार्ट आहेत ते सगळे विरुद्ध दिशेने ठेवायचे एकमेकांच्या। त्याच्यामुळे काय होतं, दोन्ही बाजूचे दोन्ही तयार होतात। एकाच दिशेने दोन्ही ठेवले ना तर दोन्ही एकाच बाजूचे तयार होतात, त्याच्यामुळं ही काळजी घ्यायची आहे। आणि आता जशाच तसं आहे की नाही, अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्ही काय करायचं, एकावर एक ठेवून स्टिच करून घ्यायचं आहे। तर आता हे मी सगळं काही पूर्णपणे प्रोसेस करून घेते। प्रत्येक पार्ट मी कटोरी, त्यानंतर पुढचा भाग, त्यानंतर योगपट्टी वगैरे हे सगळं काही मी डिटेलमध्ये असं कट करून म्हणजे स्टिच करून घेते। बघा, तुम्हाला दाखवते। कटोरी तयार केली, त्याच्यानंतर योगपट्टी, त्याच्यानंतर पुढचा दोन्ही पार्ट। आता कटोरीला टक्स कसा मारायचा हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो आणि मी तुम्हाला कटिंग करताना ते दाखवलं नव्हतं। तर आता काय करायचं आहे, कटोरी जशाच तशी सरळ ठेवायची आणि दोन्ही कोपरे एकमेकांवर घ्यायचे। कटोरीचा मध्य काढायचा आहे अगदी व्यवस्थितपणे। हे बघा, तुम्हाला दिसत असेल समोर मी जसा काढलाय तसा। आता हा मध्य काढलेला आहे ना, या मध्यापासून बरोबर वरती 2.5 इंच घ्यायचं आहे। कोणाकोणाला जास्त म्हणजे हा 2.5 इंचाचा कमी वाटतो तर त्यांनी थोडासा 2.25 इंचाचा घेतला तरीसुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम नाही। तर आता एक वरती 2.5 इंच आणि खाली 1.5 इंच रुंदी घ्यायची अशी, आणि असा काय करायचं, टक्सचा आकार देऊन घ्यायचा व्यवस्थितपणे आणि इथं टक्स द्यायचा आहे। जास्त म्हणजे प्रत्येक महिलांचं ना प्रत्येकाचे वेगवेगळे चॉईस असते। कोणाला टक्स थोडा मोठा किंवा आपलं ती कटोरी व्यवस्थित अशी फुगीर दिसावी असा पण वाटतो, तो टक्स छान असावा। किंवा कोणाला वाटतं की तो टक्स खूप खाली पडतो या, तो थोडासा वरती पाहिजे, तर त्याच्यानुसार तुम्ही मेजरमेंट कमी जास्त करू शकता। मी इथं 2.5 इंच घेतलं, तुम्ही 2.25 इंच घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही। तर आता बघा, हे एकदम सिंपल आणि साधी पद्धत आहे की बाबा पटकन टक्स पण व्यवस्थित येतो आणि आपल्या कटोरीला पण आकार व्यवस्थित येतो। तर आता हे बघा, मी दोन्ही बाजूला टक्स मारून घेते आणि तुम्हाला दाखवते की कटोरीचा आकार गोल आणि एकदम फुगीर असा येतो। तर कशी वाटली माहिती मला नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल ना तर प्लीज चॅनलला नक्की सपोर्ट करा, सबस्क्राईब करा। असेच नवनवीन व्हिडिओ मी तुम्हाला स्टिचिंगच्या विषयी सांगत जाईन।